अशोक खराच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी होणार, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा. फडणवीसांच्या घोषणेनं अनेकांचे धाबे दणाणले. देश सोडून जाण्याच्या तयारीत होता खरात, फडणवीसांची माहिती. खरात प्रकरणात आता शासकीय अधिकारी अडचणीत. अतिरिक्त जिल्हाधिकारी अभिजित भांडे पाटलांची प्रतिनियुक्ती रद्द. झी 24 तासच्या बातमीचा दणका. अशोक खरात प्रकरणामध्ये बडा मासा, पोलिसांच्या रडारवर. खरातच्या शिवनिका ट्रस्टची चौकशी होणार. शिवनिका ट्रस्टचे संचालक सीए ललित पोफळे चौकशीच्या फेऱ्या. महायुतीच्या नेत्यांनी रात्री घेतली सीएमची भेट. अशोक खरात प्रकरणामध्ये चर्चा झाल्याची माहिती. रुपाली चाकणकरांवर कारवाई होण्याची शक्यता. उद्धव ठाकरेंच्या राजकीय निरोप समारंभावेळी उपमुख्यमंत्री शिंदेंकडून ठाकरेंचा साहेब असा उल्लेख, तर पूलननंतर कोट्याधीश उपाधी उद्धवजींना शोभते. मुख्यमंत्र्यांची कोपरखळी, तर विंदांच्या कवितेतून ठाकरेंचा शिंदेंना टोला. नीलम गोऱ्हेंविरोधातील अविश्वास प्रस्तावावरून मवियात उभी फूट. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या आमदारांच्या प्रस्तावावर सह्याच नाहीत, तर सभापतींनी निलंबनाचे आदेश दिले, तर निर्णय घेण्याचा अधिकार आमचाच. मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. युद्धाची परिस्थिती देशाची परीक्षा घेणारी. पंतप्रधान मोदींचे राज्यसभेत पुनरुच्चार, तर राज्यभरात गॅस टंचाईच्या अफवेमुळे एलपीजी दरात वाढ. सोशल मीडियावर पेट्रोल डिझेल संपल्याच्या अफवांचं पेव. पेट्रोल पंपावर नागरिकांची गर्दी. देशात इंधनाचा पुरेसा साठा असल्याची केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांची माहिती. युद्धाचा टाईल्स ग्रॅनाइट उद्योगालाही फटका. गॅस अभावी गुजरातमधला टाईल्स उद्योग ठप्प. टाईल्सचा पुरवठा मोठ्या प्रमाणात घटला. युद्धामुळे टाईल्स ग्रॅनाइटची दरवाढ. युद्धामुळे डिझेलचे दर वाढल्यानं मासे कडाडले. कुरकुरीत बोंबील, बांगड्यांचा कालवणाला दरवाढीची झळ. पुढच्या काही दिवसात ताटातून मासे गायब होण्याची शक्यता. पेट्रोल डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्याची अफवा. कोल्हापूरमध्ये पेट्रोल पंपांवर ग्राहकांच्या रांगा, तर एलपीजी गॅस दरवाढी विरोधात रिक्षाचालक आक्रमक. दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय मोर्चा काढला. 8 तासांपूर्वी रेल्वे तिकीट रद्द केल्यास रिफंड मिळणार नाही. रेल्वेच्या नव्या नियमांमुळे प्रवाशांना झटका. सध्याचा 4 तासांचा नियम बदलला. सर्वसामान्यांची लाडकी लालपरी झाली. स्मार्ट आणि हायटेक एसटी महामंडळाच्या ताफ्यात 3000 नव्या राजमाता जिजाऊ बस दाखल. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते नव्या बसचं लोकार्पण. ई चलान भरलं नाही तर आरटीओ करणार कॉल. एआय आधारित कॉलिंग प्रणाली सुरू करण्याची तयारी. रस्ता सुरक्षेच्या नियमांविषयी जनजागृती केली जाणार. महामुंबईत उष्णतेच्या लाटेचा अंदाज. तापमानाचा पारा 2 ते 3 अंशांनी वाढणार. गेले 3 दिवस तापमान 36 अंशांवर. कोल्हापुरातल्या बिद्रीत अवैध गर्भपात रॅकेटचा पर्दाफाश. गर्भलिंग निदान सुरू असताना हॉस्पिटलवर पोलिसांचा छापा. आरोपी डॉक्टरसह एका एजंटला ठोकल्या बेड्या. गर्भपाताच्या गोळ्यांचा मोठा साठा हस्तगत.